शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। श्री मनाचे श्लोक ही समर्थांनी केलेली रचना। आपण श्री मनाचे श्लोक का ऐकावेत किंवा का वाचावेत याचा आपण थोडक्यात आजच्या या भागामध्ये विचार करणार आहोत। खरं तर आपल्याला प्रत्येक मनाच्या श्लोकावर एका श्लोकावर असं वेगवेगळ्या प्रकारे निरूपण श्रवण करायचं आहे, पण तत्पूर्वी श्री मनाचे श्लोक आपण का वाचावेत किंवा का ऐकावेत याचा विचार आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। खरं तर श्री मनाच्या श्लोकांची रचना समर्थांनी करतानाच अशा प्रकारे केलेली आहे की त्यामध्ये मनाला उपदेश केलेला आहे। त्या ठिकाणी मनाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मनाला मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे, कारण आपली कर्म जी आहेत ती इंद्रियांच्या अधीन आहेत। आपल्याला प्रत्येकाला चांगली गती प्राप्त व्हावी असं प्रत्येकाला वाटतंय, पण गती ही कर्मावर आधारित आहे, आपल्या विचारावर आधारित आहे, आपल्या गुणांवर आधारित आहे। आणि म्हणून आपली कर्म ही आपल्या इंद्रियांवर आधारित आहेत। आपली इंद्रिय हे मनावर आधारित आहेत, मनाच्या अधीन आहेत। म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा। मन इंद्रियांचा राजा आहे आणि म्हणून त्या मनाला शिकवण, त्या मनाला उपदेश महत्वाचा आहे। खरं तर माऊलींनी, ज्ञानोबांनी संस्कृत प्राकृत करण्याचा प्रयत्न केला। तुम्हा आम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजेल अशा प्रकारे मार्गदर्शन करण्याला सुरुवात केली। आणि मग त्यानंतर नामदेव महाराज आहेत, नाथ महाराज आहेत, जगद्गुरु तुकोबा आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, यांनी अगदी आपल्याला पटेल, आपल्याला कळेल, आपल्याला सहज समजेल अशा भाषेमध्ये वाङ्मयाची निर्मिती केली। आणि त्यामध्येच आपल्या मनाला सहज पटेल, आपल्या मनाला सहज कळेल आणि खऱ्या अर्थाने ते वाचन केल्यानंतर, ते ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये सहज परिवर्तन होईल अशा प्रकारची हा श्री मनाच्या श्लोकांची रचना समर्थांनी केलेली आहे। मनाला शिकवण द्यायची गरज का, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती। आधी मन जर आपण हातात घेतलं ना, तर घडणारी कर्म, घडणारे विचार, असणारे विचार, निर्माण होणारे गुण अगदी व्यवस्थित असतील, शोभनीय असतील, चांगल्या प्रकारचे असतील। आणि म्हणून मनाला शिकवण देणं गरजेचं आहे। खरं तर प्रत्येक धर्म ग्रंथामध्ये नेमका कोणत्या प्रकारची शिकवण मांडलेली आहे, वेदाचा नेमका अर्थ काय, हे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञान मांडण्याचं काम संतांनी केलेलं आहे। आणि त्यापैकीच आपल्या मनाला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये उपदेश करण्याचं काम समर्थांनी या मनाच्या श्लोकांच्या मार्फत केलेलं आहे। प्रत्येकाला समजेल अशी सोपी भाषा आणि सहज पटवून देण्याची पद्धत या श्रीमनाच्या श्लोकांमध्ये आहे। खऱ्या अर्थाने ह्या श्रीमनाच्या श्लोकांचं वाचन केलं किंवा ऐकलं ना की मन प्रसन्न होत आहे, त्या मनाकडे चांगला भाव, उत्तम विचार प्राप्त होतात। आणि म्हणून ह्या मनाच्या श्लोकांची सुरुवात करतानाच की नाही समर्थांनी श्री गणेशाला वंदन करून केलेली आहे। पहिला श्लोक म्हणजेच गणेश वंदन आहे। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा,
गमोपंथ अनंत या राघवाचा. या ठिकाणी गणेशाला वंदन करून, गणेशाला प्रार्थना करून, गणेशाला नमस्कार करून समर्थांनी श्लोकांची सुरुवात केलेली आहे. मनाचे श्लोक. ज्याप्रमाणे एखाद्या वाहनामध्ये अनेक प्रवासी बसलेले असतात, त्या प्रवाशांना त्यांच्या ठराविक स्थानापर्यंत नेण्याचं काम एक चालक करत असतो. त्या वाहनाचा चालक. त्या चालकाला जर सगळे नियम माहिती असतील, त्या चालकाला जर व्यवस्थितरित्या सगळ्या प्रकारचे नियम कळत असतील, व्यवस्थितरित्या ते वाहन चालवता येत असेल, तर प्रवाशांना तो बरोबर त्यांच्या स्थानापर्यंत, नियोजित स्थानापर्यंत पोहोचवू शकतो. अन्यथा जर चालकालाच नियम माहिती नसतील, चालकालाच जर ते वाहन चालवायला व्यवस्थित जमत नसेल, तर मग त्या वाहनामध्ये बसणारे प्रवासी जे आहेत, बसलेले प्रवासी जे आहेत, ते त्यांच्या ठराविक स्थानापर्यंत, नियोजित स्थानापर्यंत पोहोचतील का अजून कुठे पोहोचतील हे त्या चालकाच्या हातात असतंय. तसंच आपल्या शरीररूपी ह्या वाहनाचा मन हा चालक आहे आणि त्या चालकाला कुठल्या प्रकारचे नियम असावेत, कुठल्या प्रकारच्या नियमांचं पालन करावं, त्या चालकाने कशा प्रकारे हे वाहन चालवावं, म्हणजेच या वाहनामध्ये असणारे अनेक प्रवासी आणि त्यांची सगळ्यांची ओळख, ते सगळ्या प्रकारचे नियम त्या मनाला समर्थांनी या मनाच्या श्लोकांच्या द्वारे दिलेले आहेत, सांगितलेले आहेत. खऱ्या अर्थाने या नियमांचं पालन जर केलं, या श्रीमनाच्या श्लोकांचा उपदेश, निरूपण जर आपण श्रवण केलं, तर निश्चित आपल्या मनामध्ये परिवर्तन होणार. आणि मनामध्ये जर परिवर्तन झालं तर ज्या स्थानावर हे वाहन आपल्याला पोहोचवायचं आहे, त्या स्थानावर ते मन, ते वाहन, अर्थातच ते शरीर, तो देह पोहोचविल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग तो मनाने परमार्थ स्वीकारावा, त्या मनाने संतांचे विचार स्वीकारावेत, यासाठी समर्थांनी दुसऱ्या श्लोकापासून त्याला उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसऱ्या श्लोकापासून उपदेश करताना मन कसं आहे, काय आहे ते त्यालाच माहिती, पण तरी सुद्धा समर्थ काय म्हणतात, मना सज्जना, सज्जनापासून सुरुवात केलेली आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. आणि अशा प्रकारे सुरुवात केलेली असताना शेवटी म्हणलेला आहे, मनाची शते ऐकता दोष जाती. मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंद ते साधना योग्य होती. ह्या श्लोकांमध्ये उपदेश करताना समर्थांनी आपला अनुभव मांडलेला आहे, आपल्याला आलेली आत्मप्रचिती मांडलेली आहे, आपल्या मनाची अवस्था, त्या अवस्थेची जी काही माहिती आहे, जे काही मार्गदर्शन आहे, त्या या मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मांडलेलं आहे. खर तर सुरुवातीलाच वासनेची रूपं मांडलेली आहेत. ती वासना कशी आहे म्हणून त्या वासनेची रूप दाखवत असताना समर्थ त्या ठिकाणी ओळख करून देतात, मना वासना चुकवी येर सारा. खर तर ती वासना कशा प्रकारे असावी, कशा प्रकारे तिने कार्य करावं, याची ओळख काही श्लोकांमध्ये समर्थांनी करून दिलेली आहे. त्यानंतर समर्थ श्रीराम प्रभूंच्या कार्याची ओळख करून देतात. काही श्लोकांमध्ये श्रीराम प्रभूंनी कशा प्रकारे कार्य केलं. अहिल्या शिळा राघवे मुक्त झाली, पदी लागता दिव्य होऊन गेली, कशी ओळख करून दिले बघा तिथे. त्या श्रीराम प्रभूंचं कार्य कशा प्रकारे आहे याची ओळख करून देता देता दासाची स्थिती कशी असावी, दास कसा असावा, कुठल्या प्रकारे त्याचे गुण कशा प्रकारचे असावेत याची ओळख करून देताना समर्थ म्हणतात, सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ही दासाची लक्षणं मांडलेली आहेत. पण दासाची लक्षणं मांडता मांडता पुढे काही साधूची लक्षणं सुद्धा समर्थ मांडतात, सत्पुरुषाची लक्षणं सुद्धा समर्थ मांडतात. आणि त्या सत्पुरुषाची ओळख करून देताना समर्थ म्हणतात, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
आणि मग पुढे दासाची ओळख करून दिल्यानंतर, साधूची ओळख करून दिल्यानंतर विषयांची लक्षणं सुद्धा या ठिकाणी समर्थांनी मांडलेली आहेत. आणि मग त्या विषयांची लक्षणं मांडत असताना समर्थ म्हणतात, अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाना. त्या ठिकाणी विषयांची लक्षणं सुद्धा समर्थांनी या मनाच्या श्लोकांमध्ये मांडलेली आहेत. या मनाला उपदेश करताना एक एक भाग असा बरोबर समर्थांनी विस्तारित मांडलेला आहे आणि त्याचा विस्तार 205 श्लोकांमध्ये केलेला आहे. या ठिकाणी समर्थ पुढे ओळख करून देताना प्रभात काळीची ओळख करून देतात आणि त्या प्रभात काळाची ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पावी जेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. खर तर ज्या वेळेला आपल्याला समर्थांचं स्मरण झालं, ज्या वेळेला आपल्याला त्या श्रीरामाचं स्मरण झालं, ज्या वेळेला आपल्याला त्या परब्रह्माचं स्मरण झालं ना, तीच वेळ आपल्यासाठी प्रभात काळ आहे. हो, आणि मग नंतर हरिनामाची जाणीव समर्थ ह्या श्लोकांमध्ये करून देतात. त्या ठिकाणी हरिनामाची जाणीव करून देत असताना समर्थ म्हणतात, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. हरीची ओळख करून देता देता हरिनामामध्ये किती सामर्थ्य आहे, म्हणजे पाषाण ताराचं सुद्धा सामर्थ्य हरिनामामध्ये आहे, अशी शिकवण मनाला या ठिकाणी समर्थ करून देतात. म्हणून त्या ठिकाणी याची ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी. अखंड जर पाहायला गेलं तर त्या राम नामावर फक्त आपला विश्वास पाहिजे. अरे पाषाण सुद्धा तारण्याचं सामर्थ्य त्या राम नामामध्ये आहे. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी या श्री मनाच्या श्लोकांमध्ये मनाला उपदेश करत असताना त्या नामाचा महिमा सांगितल्यानंतर आपल्या दोषांचं निवारण कसं होईल याची जाणीव, याची ओळख, याचा उपदेश करतात. त्या ठिकाणी तो उपदेश करत असताना समर्थ म्हणतात, जया नावडे नाम त्या येम जाची. ज्याला नाम आवडत नाही ना त्याला एम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. आपल्याकडच्या दोषाचं हरण जर करायचं आहे तर आपण अखंड आणि अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आपल्या अंतराचा जो वाद आहे तो तुटला पाहिजे. असा संवाद आपल्या अंतरी लागला पाहिजे. तुटे वाद संवाद तो हितकारी. ज्या संवादाने वाद तुटला जातो ना तो संवाद हितकारी आहे, याची ओळख त्या ठिकाणी श्रीमनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी करून दिलेली आहे. देवाची ओळख करून देत असताना देव कधीच भक्ताची उपेक्षा करत नाही याची जाणीव त्या ठिकाणी समर्थ करून देतात. आणि म्हणतात समर्थ, गजेंद्र महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. आणि गजेंद्रासाठी सुद्धा त्या देवाला धावावं लागलं. उडी घातली चाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. तो देव कधीच भक्ताचा उपेक्षा करत नाही, अखंड आणि अखंड भक्तासाठी धावत आलेला आहे. अनेक उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सीम झाला, तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतू सर्व सांडोणी मागे. ह्या मनाला उपदेश करत असताना, या मनाला शिकवण देत असताना अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन, उपदेश या ठिकाणी समर्थ करतात. समाधानाचा मार्ग दाखवत असताना समर्थ म्हणतात, नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने, नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. संतांचा संग जर आपल्याला असेल तर निश्चित त्या संतांच्या संघातून आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे, अशी ओळख ह्या श्रीमनाच्या श्लोकातून समर्थ करून देतात. पुढे त्या मनाला उपदेश करत असताना अहंकाराचं निवारण करण्यासाठी, अहंकार हा माणसाचा शत्रू आहे याची ओळख करून देताना समर्थ म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न
पोटी जिरेना. म्हणून समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनाची धरावी. आपल्याकडे चांगले गुण यावेत असं वाटत असेल ना, आपल्याकडे चांगल्या प्रकारचे विचार असावेत असं वाटत असेल तर आपल्या मनाला अखंड आणि अखंड सज्जनाची संगती पाहिजे. आणि म्हणून एकदा काय सज्जनाची संगती आपल्याला झाली की मग ज्या देवाच्या शोधासाठी आपण इकडे तिकडे फिरतो त्या देवाची ओळख आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये समर्थांनी करून दिलेली आहे. त्या देवाचं स्वरूप आणि त्या देवाच्या स्वरूपाची ओळख करून देताना समर्थ पुढच्या श्लोकांमध्ये म्हणतात, तुटेना फुटेना कदा देवराना, चळेना ढळेना कदा दैन्यवाना, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना तो जनी मीपणासी. म्हणून आपल्याकडे मीपणा नको. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानली भक्ती जे तेची मोठी. त्याच देवाची ओळख करून देताना समर्थ तिथे म्हणतात, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देव रायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरला असे, पण श्री गुरुविना तो सर्वताही न दिसे. म्हणून दादा आपल्याला गुरुची गरज आहे, आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. म्हणून मनाला अखंड आणि अखंड गुरुचा उपदेश हवाय, सद्गुरूंचा उपदेश हवाय, सद्गुरूंचं मार्गदर्शन हवाय. आणि म्हणून एकदा काय ते मार्गदर्शन मिळालं ना की मग पुढच्या श्लोकांमध्ये समर्थ त्या देवाची ओळख करून देतात. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देह टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. पण या प्रश्नाचं उत्तर देत असताना समर्थ म्हणतात, वसे हृदयी देव तो जाणायसा, नभाचे परी व्यापकू जाणतैसा. सदा संचला येत ना जात काही, तया विन कोठे रिता ठाव नाही. अशा प्रकारे त्या देवाची ओळख समर्थांनी करून दिलेली आहे. आणि मग शेवटी समर्थ म्हणतात, मना अरे बाबा या संतांच्या संगतीला आहे. अखंड आणि अखंड संतांचा उपदेश, संतांचं मार्गदर्शन हवं आहे मनाला. आणि अखंड जर या मनाच्या श्लोकांचा अभ्यास जर त्या मनाने केला, हे उपदेश जर त्या मनाला प्राप्त झाले, हे मार्गदर्शन जर प्राप्त झालं तर मना संग हा सर्व संगास तोडी. मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. मना संग हा द्वैत निशेष मोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी. मना संग हा द्वैत निशेष मोडी. आणि म्हणून ह्या मनाला परत परत समर्थ उपदेश करतात. त्याला कारण काय, हा देह त्या मनाच्या अधीन आहे. मन ज्या पद्धतीने कार्य करतंय त्या पद्धतीने इंद्रिय कार्य करतंय. आणि इंद्रिय कार्य केल्यानंतर ती कर्म, ते गुण, ते विचार आपल्याला दिसतात. म्हणून मनाची शत ऐकली पाहिजेत आपण, मनाचे श्लोक ऐकले पाहिजेत आपण, मनाचे श्लोक वाचले पाहिजेत आपण. कारण अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मनाला उपदेश करण्याचं काम, मनाला मार्गदर्शन करण्याचं काम समर्थांनी या मनाच्या श्लोकांमध्ये केलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंद ते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, म्हणे दाश विश्वासता मुक्ती भोगी. खऱ्या अर्थाने समर्थांच्या या साध्या आणि सोप्या, अतिशय प्रत्येकाला पटेल अशा या श्रीमनाच्या श्लोकांवर आपल्याला प्रत्येक श्लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जसं श्रवण होईल तसं निरूपण श्रवण करायचं आहे. तत्पूर्वी आज आपण या ठिकाणी श्रीमनाच्या श्लोकांचं थोडक्यात चिंतन केलेलं आहे, विवरण घेतलेलं आहे. समर्थांच्या कृपेने थोडं आपल्याला श्रवण झालेलं आहे. पुढचे प्रत्येक श्लोकावर आपण निरूपण श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवायला विसरू नका. आपल्याला जर आवडली असेल तर इतरांनाही ही व्हिडिओ शेअर करा. आणि श्रीमनाच्या श्लोकांचं निरूपण आपण प्रत्येक जण श्रवण करूया. समर्थांच्या कृपेने, देवाच्या कृपेने, श्रीराम प्रभूंच्या कृपेने. जय जय रघुवीर समर्थ.